दादा नंदीचं नाव सांगा ना आपल्या. माहिब्या. तर कोणत्या नावाने आपली गाडी बोलते? ईशान संदेश म्हात्रे, प्रिशा गणेश पाटील, सावध यांचं माहिब्या. तर जमली का गाडी? नाही जमली. आणि पाठी वगैरे बघितलंय कसं काय? मस्त आहे. आजचं नियोजन मस्त आहे. तर मामा काय बोलाल आजच्या मैदानाबद्दल? काय बोलाल? मैदान आजच्याच आहे, चांगला मैदान आहे. मैदान झालाच पाहिजे आज. आणि सगळ्या गाड्या होतील आज. हा झालाच पाहिजे. तर शुभेच्छा तुमच्यासाठी. तर मित्रांनो आता आपण आलेलो विताड्याच्या मैदानावर आणि नंदी कोणकोणते आलेत ते आपण बघूया. मामा कुठून आलेत? भिवंडी पडगाव. भिवंडी पडगावरून. आणि आज शर्यत जमले वगैरे का? कसं काय नियोजन? दोन्ही बैलांना दोन्ही जण आहेत. तर हा. मनेबाई. तर मित्रांनो बघू शकता. गाडी जमले. शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना आपलं. तर दादा नंदीचं नाव. तर जमले का? हो बॅनर जमून आलो. बॅनर जमले. आणि नियोजन चांगलंच असेल आजचा. तर मैदान वगैरे बघितले का पाठी? पूर्ण बघून आले सगळे. आयोजन कसं वाटलं? एक नंबर असतो. तर मैदान आहे ना. तर कुठून आले तुम्ही? इथं गावातलेच थँक्यू. दादा नमस्कार. नमस्कार. नंदीचं नाव सांगा ना. तुम्ही पण गावातलेच आहेत. तर आयोजन वगैरे बघितलेच असेल कसं काय? व्यवस्थित एकदम नियोजन आहे. जगन्नाथचं आता 2-3 वर्ष झाले का आयोजन असं एवढं चांगला खतरनाक आयोजन आहे ना. काही एक नंबरच. असं म्हणजे लांब लांब एकदम अशी पब्लिक येते ना. बरोबर. पब्लिक अशी आल्यानंतर ना असं का पब्लिकला असं वाटतं का खरोखर एक नंबर असं मैदान बनवला. खरोखर आहेच असं मैदान. कधी असं कोणी बघितलं पण असेल असं मैदान आहे. आणि एवढं म्हणजे नियोजन चांगला केलेलं. तर शुभेच्छा तुमच्यासाठी. आणि आज गुलाल पात्री पडो हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना. शुभेच्छा. तर मित्रांनो बघू शकता विताड्याच्या मैदानावर आपण आलेलो आहेत. तर नंदी. तर नंदीचं नाव काय? आणि कसं काय नियोजन जमले? तर गाडी जमलेली आहे. तर आयोजन वगैरे कसं वाटलं आजचं? भारी चांगलं आहे. कुठून आलेत तुम्ही? कारल्यावरून. तर प्रवास वगैरे कसा झाला? तर शुभेच्छा तुम्हाला. तर मित्रांनो आपण आलेलो आहेत इताड्याच्या मैदानावर. आणि दादा नंदीचं नाव काय? अरण्या. आणि कसं काय नियोजन आजचं? नियोजन झालेलं आहे. बघू एक गाडी जमलेली आहे आणि एक गाडी तशी जमू अड्ड्यात जमू. आणि आजचं मैदान वगैरे कसं काय वाटतंय? मैदान आयोजन? नियोजन जगन मस्त केलेलं एकदम. फक्त गाड्या मालकांनी त्यांना साथ दिली पाहिजे. बरोबर. आणि कुठून आलेत? आम्ही खांडपे भिवंडी. आणि किती वाजता आलेत तुम्ही? आम्ही आताच आलो. अर्धा तास झाला असेल. सावलीमध्ये आलो राहायला. लेट आलो तरी झालं असतं. आमची एक गाडी जमलेली. सावलीमध्ये आम्ही बैल ठेवायसाठी लवकर आलो. तर शुभेच्छा तुमच्यासाठी. थँक्यू. तर मित्रांनो समोर आपण नंदी बघतो. आता नाव काय नंदीचं? पक्ष आणि सर्जा. आणि पक्ष आणि सर्जाला बघतो मित्रांनो. दादा कुठून आलेत तुम्ही? हा बैल जालन्याचा आहे. तो सुरेश शेठ भंडारीचा आहे, इथं गंधारी गावचा. आणि प्रवास वगैरे कसा झाला? प्रवास वगैरे काय 2-3 दिवस झाले येऊन. 2-3 दिवस झाले. आणि जेवणाची राहण्याची सोय वगैरे होती कसं काय? त्यांच्या इथं आहे. शेडच्या इथे. तर मित्रांनो बघू शकता जे आपण व्हिडिओ टाकलेली सोय वगैरे आहे ते. आणि आयोजन वगैरे कसं वाटलं? आयोजन वगैरे भारी आहे. मैदान वगैरे बघितले पाठी? बघितले. रस्ता दाखवला आहे. चांगलं आहे मैदान. शिस्त पण चांगली. बोला ना. तर शुभेच्छा तुमच्यासाठी. धन्यवाद. मित्रांनो बघू शकता घाटावरून सुद्धा नंदी आलेले आहेत इताड्याच्या मैदानात. आणि बघू शकता मित्रांनो आपण बघतो समोर रायबा. तर दादा आजचं नियोजन कसं काय? आजचं नियोजन म्हणजे एक बैल सांगून शरीर आहे.
आणि आता पैरवाला पण आलेला आहे. आता आपल्याला शर्यतीसाठी पण उद्घाटनाच्या नंतर लगेच शर्यतीसाठी जायचं आहे. बरोबर. दुसऱ्या तिसऱ्या शर्यतीसाठी आपल्याला नावनोंदणी होईल असं या परफेक्ट नियोजनामध्ये आहे आपण. तर आजचं मैदान बघितलं, पाठी वगैरे कशी आहे? हो बघितलं, जाम भारी नियोजन आहे. आता सगळ्यासाठी वेगवेगळं नियोजन केलेलं आहे. चांगलं असं नियोजन म्हणजे जगनशेठ पाटील यांनी चांगलं असं नियोजन घडून आणले. आणि आपल्या मुंबईमध्ये जर एक नंबरचा बिंजोडचा मैदान बोलला तर इताड्याचाच आता याच्यात बोलला तर आता कुठून आले तुम्ही? एलकुंदे भिवंडी, पैलवान संतोष शेठ धोंडल, बादशाह एलकुंदे. तर किती वाजता आलेत? आता झाला आपल्याला 9-9:30ला आपण इथे पोहोचलेलो आहे. तर दादा शुभेच्छा तुमच्याकडे. धन्यवाद.